महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत कोपरगाव शहरातील 3.88 कोटींच्या विविध विकास कामांचा प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची आमदार आशुतोष काळे यांची माहिती। रामायण हे जीवनाचे सार आहे। सध्याच्या काळात दुर्योधन आणि मंत्रा वृत्तीच्या मित्रत्वाने घात होतो, तेव्हा प्रत्येकाने अशा मैत्रीपासून दूर राहावे असे प्रतिपादन साध्वी सोनालीदीदी करपे ह्या माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी खोले यांच्या 3ऱ्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रीरामकथेच्या 4थ्या पुष्पगुंफताना त्या बोलत होत्या। कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी सचिव सदस्य संतोष भीमराज जाधव यांच्या मातोश्री सौ शकुंतलाताई भीमराज जाधव यांचे काल दुपारी 3 वाजता अल्पशा आजाराने निधन। वाळू वाहतुकीसाठी कायदेशीर परवाना असतानाही वाळू वाहतूकदाराचे डंपर अडवून जबरदस्तीने खंडणी मागितल्याची आणि विरोध केल्यास मारहाण केल्याची घटना कोळपेवाडी येथे घडली आहे। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये एका वार्ताहरासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वार्ताहराला अटक तर 1 जण फरार आहे। कोपरगाव मतदारसंघाच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 2.68 कोटींच्या नवीन वीज रोहित्रांचा मंजुरी। स्थानिक विकास निधी अंतर्गत 2.68 कोटींच्या नवीन वीज रोहित्रांना तसेच वीज वाहिन्या स्थलांतरित करणे व नवीन पोल टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याची आमदार आशुतोष काळे यांची माहिती। औरंगजेब हा क्रूर प्रशासक होता। औरंगजेबाने मंदिरे पाडून मस्जिदी बांधल्या। क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची जी मागणी सुरू आहे त्याला आमचं समर्थन आहे असं महंत रामगिरी महाराजांचे विधान। महसूल विभागाने सुरू केलेले काम बंद आंदोलनामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची सुरू असलेली मुजोरी चालणार नाही। नागरिकांना वेठीस न धरता महसूल विभागाचे काम त्वरित सुरू करावा अशी सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना दिली। 14वी राष्ट्रीय सब ज्युनियर चॉकबॉल क्रीडा स्पर्धा शिर्डीत होणार संपन्न। 21 मार्च ते 23 मार्च शिर्डीत देशभरातील 9 खेळाडूंची असणार हजेरी। यावर्षी शिर्डी येथे संजीवनी ग्रुपच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन संजीवनी शैक्षणिक कृषी आणि ग्रामीण विकास विश्वस्त संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ रेणुकाताई विवेक कोल्हे यांच्या वतीने माहिती प्रसिद्ध। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।